आता का पळाला? माझा जीव घ्यायचा आहे ना? या ना समोर या. हे बघ, तू पहिल्यांदा बाहेर ये. हे असं लपाछपी खेळायचं वय नाही आपलं. हत्यार टाक, बाहेर ये. मी काय सुद्धा करणार नाही. वेळ लागलाय ना मला असं रिकाम्या हातानं तुमच्या समोर यायला. तुम्ही किती बेरके आणि सूडबुद्धीच्या आहात ना, कळून चुकलाय मला. ही जर बाहेर नाही आली तर लपून कुठूनही हल्ला करू शकते. हिच्याशी गोड बोलूनच हिला घोळात घेतला पाहिजे. लालीजी, माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य केले. मी रागाच्या भरात तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला नव्हता करायला पाहिजे मी. पण मी काय करू, माझ्या मेहनतीचे पैसे असं लुबडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला. मग मला राग नाही येणार तर काय होईल सांगा? हो, मग माझं काय? मी तुमच्यावर एवढं मनापासून प्रेम केलं, इतकी वर्ष वाट बघितली, एवढ्या मेहनतीने तुम्हाला मिळवलं. तुम्ही काय केलं? बाहेरच्या बायकांसोबत लफडी करत फिरलात. मला नाही राग येणार? मला नाही त्रास होणार का? आधी त्या माधुरी आर्यासोबत पळून जायचा विचार केलात, आता शालिनीच्या गळ्यात पडलात. किती राग यायला पाहिजे मला, किती राग यायला पाहिजे. स्वतःची बायको असताना माझ्याशी लग्न केल्यावर पण बायकांचे संबंध ठेवलेत. मला सोडून जायचा विचार केलात. विचारच कसा केला तुम्ही? चूक झाली माझी. मी सांगितलं ना, माझं चुकलंय. मला कळतंय आता. माझं मन नव्हतं लागत या गावामध्ये, रमतच नव्हतं. शहरात जायचं होतं, तिकडे पैसा कमवायचा होता आणि मला त्यासाठी पैसे पाहिजे होते. त्यासाठी हे सगळं करत होतो. आता माझे पैसे आहेत तुमच्याकडे, ती कुठं लपवलेत सांगा? मी तुम्हाला काय सुद्धा करणार नाही. बघा, तुम्ही हत्यार टाका, बाहेर या. आपण आपापले सगळे वाद विसरून जाऊ, नव्यानं सुरुवात करू. सांगा, कुठे पैसे? वाद मिटवायचे मलाच कायमचं मिटवायचंय. मी म्हणालो ना, माझ्याकडनं चूक झाली. मला मान्य आहे, रागाच्या भरात झालं होतं सगळं. पण आता राग शांत झालाय माझा. तुम्ही हाताला टाका, बाहेर या. बाहेरून बोलू आपण. पैसे कुठे लपवले तेवढं सांगा मला. मी पैशात कुठं सांगितलं ना तुम्हाला, तर तुम्ही मला सोडून जाल. अहो नाही, असं काय होणार? तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करता का नाही, तसंच मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला लागलोय. आता मी जिथं जिथं जाईन ना, तिथं तुम्हाला सोबत घेऊन जाईन. हो, खरंच जर तुमचं तुमच्या बायकोवर एवढं प्रेम असतं ना, तर ती माधुरी, आर्या, शालिनी त्यांच्या मागं लागला नसता तुम्ही. या बायका बोलत असतील तुमच्या थापांना. या लालीला गंडवणं सोपं नाही. हा, एक नंबरच्या खोट्या आणि दगाबाज आहेत तुम्ही.